प्रेमावे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, नाही काही आपल्याला देता आलं. पत्र पुष्प फलम तोयम योमे भक्ता प्रयच्छति. अरे बाबा, तुला धर्माचं काम करत असताना नाही काही देता आलं तरी चालेल, पण फक्त प्रेम तर दे. शेजारीशी चांगला तेव्हा, नाही तर काय सगळं सक्का भाऊ पक्का वैरी. दोन भाऊ होते, एकमेकांच्या शेजारी राहत होते, दोघांची मिळून एकच भिंत होती आणि दोघं भाऊ सकाळी सकाळी दात घासायला बसले होते. आणि एका दोघांचा मामा मेलेला होते, दोघांचा मामा गेलेला होता वरती देवा घरी. रात्री 11:30-12ला निरोप आलेला होता एका भावाकडे. मग आता दुसऱ्या भावाला निरोप द्यायचा आहे. सकाळी लहानही दात घासतो आहे, मोठाही दात घासतो आहे, दोघांमधलं अंतर 5 फुटांचं आहे. पण 15 फुटावर असलेला सकाळी दूध घेणारा येणारा बंदीवाला, जो दूध घ्यायला येणारा जो मनुष्य होता, त्याला हा मोठा भाऊ सांगतो, ओ भो आम्हाला दाखलाले सांग दे, तुम मामा मर जायले, आज 12 वाजता प्रेत यात्रा आहे. किती अंतर आहे दोघांचं? 5 फुटांचं अंतर आहे. तो 15 फुटावरच्या त्या माणसाला सांगतोय, बाबा अरे माझ्या भावाला सांग की तुझे मामा मेलेले आहेत आणि आज 12 वाजता प्रेत आहे, प्रेत यात्रा आहे. मला सांगा, भावाभावांचं प्रेम राहिलं का? जावाजावांचं प्रेम राहिलं का? सासूसुरांचं प्रेम राहिलं का? माय लेकीचं प्रेम राहिलं का? बाप मुलाचं प्रेम राहिलं का? मला सांगा मानव, हे आज राहिलं नाही. आणि म्हणूनच अशा धर्म कार्याची गरज आहे. विठ्ठल आपल्याला या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाला सांगतात की बाबा रे, धर्म त्याला म्हणतात आईने कसं वागावं आईचा धर्म, बापाने कसं वागावं बापाचा धर्म, गुरुने कसं वागावं गुरुचा धर्म, वाजवणाऱ्याने कसं वाजावं हा वाजवणाऱ्याचा धर्म, गायन करणाऱ्याने कसं गायन करावं गायन करणाऱ्याचा धर्म, साऊंड सर्व्हिसवाल्याने कशी सेवा द्यावी हा साऊंड सर्व्हिसवाल्याचा धर्म, आणि महाराजांना बरोबर कसं घेऊन यावं हे आमच्या वावड्याचे पांडू मोठा भाऊ यांचा धर्म. कोणाचा धर्म? आमचे मोठा भाऊ वावड्याचे यांचा धर्म की चला महाराज मी पण तुम्हाला बरोबर या. कधी त्यांनी आणि वेळ घेतले, तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल मोठा भाऊ माझ्यासोबत तुमच्या गावाला येताना. ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म आहे आणि नेमका धर्म आम्ही समजून घेतला पाहिजे. पण आम्ही जो धर्म समजायचा आहे तो आम्ही समजत नाही. आम्ही फक्त म्हणतो धर्म आहे का हो हिंदू आहे, काय माहितीये का नीट काय धर्मावर चालू आहे बरं का एवढं. आज नेमका ज्यांनी आपल्या जीवनामध्ये येऊन जीवन धर्माला कसं जगावं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि धर्माने कसं मरावं हे आम्हाला शास्त्रवीर राजे संभाजी राजांनी सांगितलं. कुणी सांगितलं? आणि त्या आज छत्रपती संभाजी राजांचा आजचा बलिदान दिवस आहे. कोणता दिवस आहे? त्यांचा बलिदान दिवस आहे. आपण प्रत्येक जणांनी आता छावा चित्रपट बघितलेला आहे, त्याच्या अगोदर अनेक चित्रपट बघितलेले असतील. अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजने दात ही जात मराठी सांगणारा शास्त्रवीर राजा संभाजी तुमच्या आमच्या वंशामध्ये अशीच आमची आई असती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही कसे झालो असतो वदले शिव छत्रपती. कारण मायबाबा आपला धर्म मुळात आहे, शिवरायांचा धर्म आहे, आमचा मुळात धर्म आहे, आमच्या संभाजी राजांचा धर्म आहे, आमचा मुळात धर्म आहे, आमचा शाहू महाराजांचा धर्म आहे, आमच्या मुळात धर्म आहे, आमच्या सनातन संस्कृतीला पुढे घेऊन जाणारा, कुणाची कधी अवहेलना करणारा आमचा धर्म नाही, कधी कुणाला कमी लेखणारा आमचा धर्म नाही, कधी कुणाला त्याची आपण ज्याला म्हणतो की परागंदा करणारा आमचा धर्म नाही. आमचा धर्म आहे हिंदू, आणि हिंदू धर्माची जर आपण पाहिजे असू तर आपण सहज म्हणतो गर्व असे हम हिंदू. मग आता कळलं का आपला धर्म कोणता आहे? कळलं का नाही? आता बेमकायला माका तुम्ही पुरं आहात पुरं नाही मग करात भवानी के बेम काढले तुमले का हो बाबा पाटील साहेब ते बेमकाडे ताई नाही ना. हा म्हणजे कसं उत्तर कसं काय देऊ काय घाबरू नका, उत्तर द्या करणार बाबा
विचार काही करू? हिंदू धर्माची जर आपण पाहत असू तर जशी सोसायटीची घटना असते, डेअरीची घटना असते, ग्रामपंचायतीची घटना असते, एखाद्या संस्थेची घटना असते, आमदारांची घटना असते, खासदारांची घटना असते, तशी आपल्या हिंदू धर्माची सुद्धा घटना आहे. पण हे आम्हाला माहिती, कारण हे आम्हाला कोणी माहितीच करून दिलं. बरोबर आहे का आप्पा महाराज? हिंदू धर्माची पंचसूत्रे किती लोकांना माहिती आहे? काही नाही, चालू आहे आपलं 22 वर्ष सत्तानं चालू आहे. आता 23 येईल, पुढे 24, 2 तप, 3 तप, 4 तप, 5 तप होतील. पण पुढे काय, आपण ज्याला आउटपुट करा म्हणतो ना, पुढच्या पिढीसाठी परिवर्तन ज्याला म्हणतो, चेंज ज्याला म्हणतो, बदल ज्याला म्हणतो, हे दिसलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगितलं की घरी जाताना नुसतं तुम्ही धर्म घेऊन गेलात, 5 गोष्टी घेऊन गेले तरी कीर्तन सांगता. हिंदू धर्माची पंचसूत्री आहे, हिंदू धर्माची 5 तत्व आहेत. पहिलं तत्व आहे आई वडिलांची सेवा केली पाहिजे. कोणते तत्व? दुसरं तत्व पतीची सेवा केली पाहिजे. तिसरं तत्व सर्वाप्रती समभाव असला. चौथं तत्व मित्राचे मित्रासारखं वागलं. आणि हिंदू धर्माचं 5वं तत्व एका देवाची भक्ती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी. समर्पक असं प्रमाण दिलं. आपुला तो देव एक करुणी घ्यावा. एक आदर कदर सगळ्यांची करतात महिला मंडळ, पण समर्पण फक्त जसं पती जवळ असतं तसं फक्त एकच दिवस देव ज्याला म्हणतो आपण जीवनात उतरवा. जीवनात असू द्या, पण आम्हाला काय सांगणार आहे? कोणती बी नदीने पाणी कोणती काय सांगतात? कोणत्याही नदीचं पाणी कुठूनही गेलं ते समुद्राला जिशीन बेडी. कस काय बेडी? त्यांनी म्हटलं वाबूजे. मग काय सांगतात? असं गणच म्हणतो, गण धर्म आणि असे गणच संप्रदाय आले बाबा. 2, 4, 5, 10 वर्ष चालतात, परत बंद होतात, परत वेगळं काहीतरी येतं, परत दुसरं येतं, परत तिसरं येतं, परत 4थं येतं. बरोबर आहे का? कारण आमचा मार्ग आम्ही चुकलो, संतांच्या मार्गाने आम्ही गेलो नाही. मनोमार्गे गेला तो तेथे चिपकला, हरिपाठी स्थिरावला तोची थंड. कारण या मार्गाने जाताना, या रस्त्याने जाताना, जीवनरूपी मार्गावर चालताना आम्हाला 3 प्रकारचे लोक भेटतात. किती? काही लोक वेडे भेटतात, त्या बियाला आपले बियाला बनवतात. काही लोक मूर्ख असतात, तेही मूर्ख आपल्यालाही मूर्ख बनवतात. पण काही लोक हुशार असतात, तेही खऱ्या अर्थाने हुशार असतात आणि आपल्यालाही हुशार करतात. मग आता याच्यातून पहिला प्रकार जर आपण विचार केला तर काही लोक वेडे राहतात. कसे वेळा? एक येळा रस्ता धरी जाय राहता, एक येळा रस्ता धरी जाय राहता आणि त्याला एक मोबाईलचं डबडं सापडलं. काय सापडलं त्याला? मोबाईलचं डबडं सापडलं. आणि त्याने त्याच्यामध्ये नंबर बघितले. कोणी? त्या येळाने नंबर बघितले. त्याच्यामध्ये पहिला नंबर माझाच होता. दत्ता महाराज वावडे, डॉक्टर दत्ता महाराज वावडेकर माझाच पहिला नंबर. त्या येळाने येळाने फोन करा. 11 वाजता मी जेमतेम दवाखान्यामध्ये झालो होतो. त्या वेळाने मला फोन केला. हॅलो, कोण? म्हटलं मी डॉक्टर दत्ता ठाकरे बोलतोय. कुठून बोलतायत? म्हटलं वावड्यावरून बोलतोय. म्हणते कुठे? म्हटलं दवाखान्यात आहे. म्हणजे तुमच्या दवाखान्यात ड्रेसिंगचा कापूस आहे का? म्हटलं आहे. मग एक काम करा, खिशात घाला म्हणजे. परत दुसऱ्या दिवशी तसाच फोन 11 वाजता. हॅलो, कोण? म्हटलं मी डॉक्टर दत्ता ठाकरे बोलतोय. तुमच्या दवाखान्यात ड्रेसिंगचा कापूस आहे का? म्हटलं आहे. म्हणजे मग एक काम करा, खिशात ठेवा. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8 दिवस झाले, तोच फोन रोज. ड्रेसिंगचा कापूस आहे का? खिशात ठेवा. ड्रेसिंगचा कापूस आहे, खिशात ठेवा. 10-12 दिवस झाले. मी त्याला किलरलो आणि त्याला सांगितलं, म्हटलं माझ्या दवाखान्यातला ड्रेसिंगचा कापूस संपला. काय सांगितलं मी त्याला? तो विचारलं, म्हणजे डॉक्टर साहेब तुमच्या दवाखान्यात ड्रेसिंगचा कापूस आहे का? म्हटलं माझ्या दवाखान्यातल्या ड्रेसिंगचा कापूस संपला. म्हणे डॉक्टर काय वेळ आहेत म्हणे तुम्ही, तुमच्या जो खिशात कापूस ठेवलाय तो अगोदर बाहेर काढा. विठ्ठल विनोद 1.25 किलोचा मेंदू लागतो का? नाही तर बराच झालं गाडी काय रास म्हणजे त्याची पुढे नाही जात, जैतपीर पाडा लागून.
आणि मग मला ते गाडीમાં बसणं होतं. आधी हॉटेल पेट्रोल पंपला पोचून जाते, मग मला बसणं होतं गाडीમાં. एक येणा रोज मग दवाखाना येत आहे आणि भितले काढलाय कोण येणा. 8 दिन होई घ्या, 15 दिन होई घ्या, महिना होई घ्या, भिंतीला कान लावायचा. मी त्याला विचारलं का रे बाबा काय करतो, काही बोलत नव्हतं, नसं भितले काढला ये भितले काढलाय. मी विचार का काय भीत मग काही सोनं बिन शेकी काय म्हणत. मी पण भिंतीला कान लावला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 8 दिवस गेले आणि मी मग 9व्या दिवशी त्या वेड्याला विचारलं, म्हटलं का रे भिंतीला कान लावतो, काय ऐकू येतं का तुला, काय आहे भिंतीला कान लावल्याने, काय असं सांग मला. त्या वेड्याने सांगितलं म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही कितला येडा आहे. म्हटलं काय होते भाऊ. म्हणे मी महिनाच आहे ना कान लाई राहिलो, मला ऐकू राहिलं समजी राहिलं नाही, तुमले 8 दिन मग काय समजी म्हणे. म्हणजे येडा कोण, तो बी येडा आणि डॉक्टर बी येडा. कारण आपण कितना बी हुशार राहा, येडा करणारा गलत येत तयार. ऐकोडे असं रास का आणि ऐकोडे तसं रास का, आणि सप्ताह मग काही लोक सुधारतस का, सप्ताह म्हणून काय गाव सुधरस का, सप्ताह म्हणून काय मग मुलं सुधारतात का, मग तरुणांवर काही परिणाम होतो का, होत नाही का तरुणांवर परिणाम. बरं तुम्ही बघा आजही ज्या गावामध्ये ना माझ्या प्रत्यक्ष या व्यासपीठेच्या गादीवरून सांगणं जिथं आजही सप्ते चालतात, वर्षभर कीर्तन चालतात, त्या गावामध्ये बघा तुम्ही त्या गावाचे संस्कार आणि संस्कृती आणि तरुण तरुणीचं वागणं याच्यामध्ये बदल आहे. विठ्ठल कारण का, कारण त्या गावाचे जे तरुण आहेत ते रात्रीच्या लग्नात कमी नाचतात. कुठं रात्रीच्या लग्नात कमी नाचतात, पण कीर्तनाच्या हरिपाठात जास्त नाचतात. माता भगिनी महिला मंडळ फुगड्या घेतात, हरिपाठात नाचतात, सकाळी काकड्याला येतात, रात्री कीर्तनाला येतात. कोण कोण येत. बराच जणी असं म्हण नाही माऊली हा कीर्तन म्हणजे ना दल्ला दल्ला ऑर्केस्ट्रा आहे म्हणजे. कोण ऑर्केस्ट्रा आहे, दल्ला दल्ला ऑर्केस्ट्रा आहे, तरुणांचा ऑर्केस्ट्रा आहे. तरुणांसाठी असणारे संस्कार केंद्र म्हणजे कीर्तन. विठ्ठल तरुण म्हणजे कोण बाबा, तुम्ही बी तरुण आहेत बरं का. अल्लाह धर्माधिकाऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं, तारुण्य हा वयाचा धर्म नसून तो मनाचा धर्म आहे. आजी कशाचा धर्म आहे. तारुण्य हा वयाचा धर्म नसून तो मनाचा धर्म आहे. मग तो आईच्या गर्भातला अभिमन्यू असो की जो मामा आई झोपल्यावर सुद्धा मामाला होकारा देत होता, किंवा तो 175 वर्षाच्या रणांगणावर लढणारा भीष्म पितामह असो, तो सुद्धा कोण होता, कोण होता. तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत. जो हरी कीर्तनात नटत असेल तर ताटत येत नाही, त्यात नटणं बी बोलतो. विचित्र झाले बाबा कीर्तनकार बी आता नटायला लागल्या, मोठा मोठा बाले, साधं मेकअप नाही, साधं लाली, साधं बाबा बाबा काय दगत राहू नुसतं, साधं नटणं चालू आहे का सध्या. जो हरी कीर्तनात नटतो, इथं येऊन नाचतो, हे विचार जो घेतो, हे विचार जो अंगीकारतो, हे विचार जो अंमलात आणतो, त्याला तरुण म्हटलेलं आहे. नाही तर तुकोबरायांच्या भाषेत दुसरा बी तरुण आहे. तारुण्याच्या मध्येनं मानी कोणाशी, तारुण्याच्या मध्येनं मानी कोणाशी, सदा मुसमुसी धुडी जैसा, आडोनी वेडोनी भांदला मुंडासा. काय केलं, आडोनी वेडोनी भांदला मुंडासा, फिरतसा मैसा जनामध्ये, हाती तिड पान वरती करी मान, नाही तो सन्मान भली अशी, श्वान्याची या परी हिंडे दारोदारी, बरं नारी पायी पाप दृष्ट्या, अरे तुका म्हणायची थोर आणि झाली. आणि करुण टवाळी जन्म गेला कोणाचा, महासावी जर तरुण असेल तर काय काम नाही बाबा, बरोबर आहे काय. म्हणून या ठिकाणी आपण आपला धर्म जर जाणून घेत असू तर आपल्याला निश्चितच मला सांगावं असं वाटतं की हिंदू धर्माची जी पंचसूत्रे आहे ती आई वडिलांची सेवा केली पाहिजे, पतीची सेवा केली पाहिजे, सर्वाप्रती समभाव असला पाहिजे, मित्राशी मित्रासारखं वागलं पाहिजे आणि एका देवाची भक्ती केली. बरोबर आहे का. आपण परमान दिलं, त्याच्यानंतर मी जरा पुढे गेलो, आता परत मागे आई वडिलांची सेवा केली. किती लोक करतात आई वडिलांची सेवा.
आई वडिलांची जर आपण सेवा केली असती तर मला नाही वाटत की आज वृद्धाश्रम तयार झाले असते. आहेत की नाही वृद्धाश्रम? ज्याच्यात जास्तीत जास्त कोणाचे आई वडील राहतात? हिंदू लोकांचे, तुमचे आमचे आई वडील त्याच्यामध्ये राहतात. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांची सेवा केली. कोणी केली? प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांची सेवा केली. त्याच्यानंतर पुंडलिक रायाने आई वडिलांची सेवा केली. त्याच्यानंतर श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केली. कारण आई वडिलांच्या सेवेचं जे पुण्य असतं, माये बापे केवळ काशी तेने जावे, त्याला कुठे जायची गरज नाही. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा पाकर, तिला दिने जीवनाधार. आई वडील जे असतात ना, ते आपल्याला जीवनाचा आधार देण्याचं काम करतात, आकार देण्याचं काम करतात, उकार देण्याचं काम करतात. पण आपण कधी आई वडिलांना जाणून घेतलं नाही, कधी समजून घेतलं नाही. म्हणून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की धर्माचं तत्व, हिंदू धर्माचं पहिलं तत्व आई वडिलांची सेवा. किती लोक आई वडिलांची सेवा नाही करतात का? रामदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गडा हाकला, वटामध्ये असू जरी कणा वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापळ, लय वगड हाय गड्यार, उमगाया बापर, उमगाया बापर. किती कठीण आहे. आईला ओळखणं कठीण आहे, बापाला ओळखणं कठीण आहे. बापाला ओळखायचं असेल, रात्री झोपलेला असताना बघा वडिलांचा बनेन किती फाटका असतो, अंडरपॅन्ट किती फाटली राहते. त्याने बुटाला बघा तुम्ही 2-2, 3-3 वेळा त्याने शिवलेलं असतं. आपल्या मुलाला फीसाठी पैसे जमा करून देतो, मुलीला फीसाठी पैसे जमा करून देतो, तो बाप असतो. आणि अशा आईची सेवा, अशा बापाची सेवा केली पाहिजे. हे सुद्धा या ठिकाणी या कीर्तनाच्या स्तरी सांगणं महत्वाचं असतं. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. दुसरं तत्व हिंदू धर्माचं, पतीची सेवा. कोणाची सेवा? तुम्ही सांगणार महाराज बोलले. पण हिंदू धर्माचं दुसरं तत्व आहे, पतीची सेवा केली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने 4 वर्ण समाजात आहेत, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल आणि शूद्र असेल, क्षत्रिय वैश्य असेल, क्षत्रिय असेल, ठिकाणी जर ब्राह्मणांची सेवा केली, शास्त्र सांगतं त्याला अर्ध% पुण्य ब्राह्मणाचं मिळतं. त्याच पद्धतीने आमच्या माता भगिनींनी जर पतिराजाची खऱ्या अर्थाने सेवा केली तर त्यांच्याकडून मिळणारं अर्ध% पुण्य आणि तुमचं 1%, 1.5% भागीदार तुम्ही होणार. किती टक्क्याची आजी? 1.5% भागीदार वर्षात तुम्ही. आता 50% आरक्षण पुढे जाईल, 60, 70, 80, 90 आणि 100 बी काही सांगता येत नाही. विठ्ठल पूर्वीच्या काळामध्ये, सत्ययुगामध्ये एक वस्तू मोजण्याचं एक माध्यम होतं. जसं गुंज होती, जसं किलो आहे, जसं ग्रॅम आहे, जसं लिटर आहे, जसं क्विंटल आहे, जसं टन आहे, त्या पद्धतीने सत्ययुगामध्ये एक निधी नावाचं एक पात्र होतं धन मोजायचं. अर्ध निधी धन रावणाकडे होतं. किती? अर्ध निधी धन रावणाकडे. म्हणजे किती धन? 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, म्हणजे अर्ध निधी धन. 1 निधी धन कुबेराकडे होतं. 9 निधी धन लक्ष्मी मातेकडे होतं. तरीही ती लक्ष्मी माता त्या ठिकाणी आपल्या नारायण भगवंताची, आपल्या विष्णू भगवंताच्या चरणाजवळ त्यांच्या चरणांची सेवा करते. तर मला सांगा, विष्णू भगवंत, नारायण भगवंत किती श्रीमंत असतील? खोटे काही ऐमन घरला लिहिलो का मी? हे माझ्या पुढे खिशातून काढलं बोललं की सोड द्या, असं काही का बाबा? पतीची सेवा केली पाहिजे, माझं प्रामाणिक मत आहे. जी माता भगिनी पतीची सेवा करते
पतीचा आपण ज्याला म्हणतो ना, आपण स्वाभिमान जागृत करते, अभिमानाने त्याच्याशी बोलते, आपुलकीने त्याच्याशी वागते. मला वाटतं तो पती कितीही व्यसनी असू द्या, 12 वर्ष त्याची खऱ्या अर्थाने सेवा करा, त्या पतीची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पण आम्हाला काय महाराज सांगतात ना, ते ऐकी लिहू सोडी देऊ आटे सोड देतो, बाकी ना जातं घर लोक पेले जातात आणि भुजा तुम्हाला दोन्ही गावे समज नदी आहे ती आडी नदीत टाकून देतात. बाकी आई वडिलांची सेवा केली पाहिजे, पहिलं तत्व पतीची सेवा केली पाहिजे. दुसरं तत्व सर्वांप्रती समभाव असला पाहिजे. तिसरं तत्व तो कोणी जातीचा असो, कोण्या पंथाचा असो, कोण्या धर्माचा असो, कोणी का असे ना, सर्वांप्रती समभाव असला पाहिजे. चांगला वागा, समसमान वागा, त्याला राग येईल असं वागू नका. चौथं तत्व मित्राशी मित्रासारखं वागलं पाहिजे. प्रभू रामचंद्राने आपल्या जीवनात सुग्रीवाला मित्र केलं, सुग्रीवाने प्रभू रामचंद्राला मित्र केलं. वालीची किष्किंधा रामाने जिंकली, पण दिली कोणाला? सुग्रीवाला दिली. महाभारतात आपण बघितलं भगवान कृष्णांचे मित्र सुदामा अतिशय दरिद्री ब्राह्मण, गरीब ब्राह्मण होता. कसा होता? गरीब होता, दरिद्री होता, वयस्कर होता, पण तरी सुद्धा त्याला सोन्याची नगरी बसवून दिली. कोणी बसवून दिली? मित्राने, भगवान कृष्णाने. मित्र म्हणून, भक्त म्हणून रावणाचा भाऊ बिभीषण शरण आला. कुणाला? मैत्री केली रामाशी. रामाला सांगितलं काही हरकत नाही, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभवे पाये. त्यांनी बघितलं की राम काय ताकद आहे, रामात काय ताकद आहे, देवात काय ताकद आहे. मित्र म्हणून मित्र केला, शरण आले, रावणाचा नाद सोडला, रावण मेला, लंका रामाने जिंकली. पण लंका कोणाला दिली? बिभीषणाला दिली. हे नुसतं काही कथा कीर्तन सांगायची गोष्ट नाही, प्रत्यक्ष जीवनात उतरायची गोष्ट आहे. म्हणून मित्राशी मित्रासारखं वागलं पाहिजे. आणि शेवटचं तत्व, एका देवाची भक्ती केली. कितला देव? सध्या आपलं चालू आहे बाबा, मायना अलग देव. शरतानाचे भावले केले, शरतानाचे भावले केले, पण किती देव केले बाबा? शिड्याचे, तांब्याचे, लोखंडाचे, सोन्याचे, पाण्याचे, लाकडाचे. मला सांगा तुम्ही एवढा जर देव करा कस काय बरं? म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव. देव काही बाजाराचा भाजीपाला नाही रे, अशाने देव मिळायचा नाही. आपण जर सोन्याचा देव केला, चोराचा भेव असतो. लाकडाचा देव केला, त्याला सुताराचा भेव असतो. मला सांगा तुम्ही असे देव चालतील का? असे देव चालणार नाही. म्हणून आपल्याला एका देवाची भक्ती केली पाहिजे. किती किती? नाही तर बापना अलग देव, मायना अलग देव, पोरना अलग देव, पोऱ्याना अलग देव, एक घरमा 4-4 देव. एक फोटो आत आहे, एक फोटो तत आहे, एक फोटो तत आहे, एक फोटो आत आहे, आणि ते येराकडे राहते दत्तच मग. बरोबर आहे का? हनुमंतराची इकडून गदा घेतलेलं आहे, इकडून रामाने लगेच धनुष्य बांधते. अरे सगळं शंका करत होते मामा बी नागे बरं. बरोबर आहे का भाव? तथा लगेच सप्तशृंगी माय करत मी बी वाघवर बटेलची आहे. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती.
पाटीलचा वेगळा, सालदाराचा देव वेगळा, सगळ्यांचा देव वेगळा. आणि देवच वेगळे नाही ना की वार तेवढा देव, महिना तिथला देव, वर्ष तिथला देव. बरोबर आहे का बाबा? काय चालू आहे, कुठे चालू आहे आपली भक्ती? सोमवार आला का आपल्याला शिव बोला 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 बोला, शिव बोला बोला बोला, शिव वाचे वदता शिव नाम तयान बांधे क्रोध काम एक लोटा जल सब समस्या का हल. अभ्यास करू नको पास. असं कुठे बस का? मला असं म्हणायचं नाही बरं का, तुम्ही मला ते विरोधी भाऊ महादेव असं नाही बरं का ताई. कोणत्याही देवाला बजा म्हणा जर आपला बोडा देवला चहा भेटणे का विचार करा. नाही तर सकाळ 4 वाजता पुजाले, 7 वाजता घर आपला गोळ्या मात होतो, चहा नाही पाणी नाही, असं बी नाही वागायचं बरं का. म्हणून सोमवार आला की शंकराची भक्ती, महादेवाची भक्ती. मंगळवार आला की देवीची भक्ती. कोणाची? देवीची भक्ती. बुधवार आला की कोणाची भक्ती? सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करता भरोभरी दुरावसी दुरी, भवाचे पुरी वावसी. काही न लगे एक भावची कार, तुका म्हणे आन. बुधवार आला की देवाची भक्ती. आणि बाबा आधी सांप्रदायिक चाली कमी आवडत लोकांनी. आता काय आवडतो लोकांना माहितीये का? आता मी म्हटलं सहज म्हटलं बुधवार, लगे एका भाऊने सांप्रदायिक चाल म्हटले. सांप्रदायिक तिथला मग बाबा म्हणे का हो आई काही चाला. म्हटलं काय सांप्रदायिक चाल नाही म्हणे, चालणार नाही. म्हटलं मग काय चालेल म्हणे मी सांगतो. मग त्याने मला सांगितलं विठ्ठल नंबर 1 रे बाबा, मला विठ्ठल नंबर 1. त्याला काय काय रंग त्याले दकीसीन वही घेऊन असं चालू आहे ना. आईच पण राहिले लोकसले. कस काय बदल होईल, कस काय परिणाम होईल मला सांगा ना. गेला बुधवार, आला गुरुवार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, घेऊन निघालो दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता गेला गुरुवार, मग गेलं की देव बदल. आला शुक्रवार, मग तो आरती उतारू रे संतोषी माता काही दिखत आहे ना सध्या. गेला शुक्रवार, आला शनिवार. आम्हाला इतका आठवतो शनी बाप्पा नाही तर धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काय. लहानपणी गेला की तू सूर्याला धराया, लहानपणी गेला की तू सूर्याला धराया. थरथरली धरणी, तरतरले आसमान, तरतरले धरणी, तरतरले